पाणी वाढलं म्हणजे हे काहीच नाही, लई कमी आहे पाणी. सारखा उडं बघा. नाही लई कमी आहे. पोहायला शिकायला आलीस? किती वर्ष तुझं? 9 वर्षाची पोरगी. जनता ढीग. बऱ्याच दिवसानंतर क्रिकेट ग्राउंडवरती आलो आहे. आणि पोरं बहुतेक खेळायला येत नाहीत कारण सगळे सुनसान पडलेला आहे. आमच्या गावच्या पाण्याची टाकी. काही नदीला जाऊन पोहून आलो आणि वातावरण पण जरासं दमटच आहे कारण पाऊस पडेल न पडेल तर भागवेल. आणि आत्ताच जरासं फक्त ऊन पडले आणि असंच फिरायला आलेलो कारण घरात लवकर उठून सवय झाल्या. कॅमेरा जरा चेक केला, फोटो 1-2-3 काढलं आणि आता आलो आहे. नवीन काहीतरी बदल. गोठा बांधला इथे एक मस्तपैकी. काम चालू आहे सध्या. लई दिवस झाले क्रिकेट खेळायला नाही आणि म्हणजे जरा तेवढी मनात हे राहते म्हणून ग्राउंडवरती आलतो. आता मला माहीत नाही पोरं क्रिकेट खेळायला जातात का नाही ते, कारण बंद पण झाला असेल. आणि आता पावसाचं वातावरण झाले म्हणजे पडला आहे पाऊस आणि सगळं वल्ल पण झाले म्हणून म्हटलं जाऊन या ग्राउंडवरनं बघून, म्हणून मी आलेलो. तर इथं बघते तर इथे एक गोठा बांधला झाला आहे. लेट झाले पीक. हे काहीतरी नवीन झालेलं आहे आणि हे मला पण माहीत नव्हतं. हे परमनंटली झालं आहे. तर विषय काय मित्रांनो, मी डायरेक्ट आता कॅमेरा लावला आणि कॅमेऱ्यात माझ्याकडे ट्रायपॉड नाही तरी पण मी हातात कॅमेरा धरला. आता शेक केवढं होते मला माहीत नाही. आणि किल्ले बुद्रुकवरती आले आणि विषय काय आहे की वातावरण इथं एकदम ढगाळ आहे, कधी पण पाऊस पडू शकते. आणि महत्त्वाचा विषय असा की जवळपास 100-1 दिवसानंतर ज्या दिवशी यात्रा होती त्या दिवशी मी इथनं गेलेलो बुद्रुकवरनं आणि त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे लोकेशनला गेलेलो तिथल्या. आणि आज मला वाटते 92वा दिवस आहे. 92वा जवळपास म्हणण्यापेक्षा 92वाच दिवस आहे आणि 92 दिवसानंतर मी बुद्रुकवरती आहे. तर माझं म्हणजे हे सगळं हिशोब केलेला आहे मी ऑलरेडी. पण मला असं भारी वाटते की दोघंजण आहेत आपल्यासोबत. इथलं जे फिलिंग ढगात असते की नाही आम्हाला, म्हणजे ढगात लाईट असते. ढगात लाईट म्हणजे तुम्हाला काय सांगू, इथं यायचं वेगळाच विषय असते आमचा. असं वातावरण आणि की जास्त आम्हाला कधी आवडते ज्यावेळेस आपला दसरा असते, 9 दिवस पालखी असते तर त्यावेळेस एक वातावरण खतरनाक असते. आणि जागरा दिवशी तर एवढं खतरनाक असते वातावरण, असं ढग बिग आलेलं असतं, समोर काय दिसत नाही एवढं खतरनाक. हां काय 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 तर असा विषय आहे मित्रांनो. आता पाऊस यायला चालला. मी जस्टच म्हणलेलो की आता पाऊस येणार आहे काय की पाऊस यायला चाललेला आहे. असं कॅमेरा पहिला हात घेतला आणि थोडं थोडं सामान आहे ते पण पहिला हात घेतो. विषय काय मित्रांनो, आता लावले एकदम मोठी लेन्स आणि कॅमेरा दिला मी दुसऱ्याकडे आणि रेकॉर्ड करायला. माझा आवाज येतोय का नाही माहीत नाही पण रेकॉर्ड तर होणार आहे व्हिडिओ. तर पाऊस पडाला म्हणून थांबलोय आणि 3-4 फोटो पण मारले त्या लेन्सवरती आणि तसंच मी रेकॉर्डिंग करायला. तर पाऊस पडला आहे आणि तुम्हाला आता थोडंसं मी कुठे दाखवले तेवढं पाऊस पडाला. आता थोड्या वेळानं बघूया आम्हाला जाऊ देतंय का इथेच राहते. आणि बोला काय तर चांगलं इथं पाऊस पडाला आहे काय आणि ढग आणि वरचं आकाश बघा आहे का रिकामं. आणि इथं आता धो पाऊस पडला, आता थांबला. ही लेफ्ट साईड बघा काळवंडल्या पूर्ण पावसासाठी आणि ही राईट साईड बघा. असं आहे वातावरण. हा यश आहे आमचा पाहुणा आहे. आज बुद्रुकवरती पहिल्यांदा आलाय तो. आणि काय चणं खायला चणं फुटानं पिवळं फुटानं. आमचं गुरुजीला लागलं पावसात नाही भिजायला, पावसाचा आनंद घ्यायला लागला का कम्प्लीट. काय आणलं हा प्रसाद. कॅमेरा मी पॅक करून ठेवला आहे कारण बारीक 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 पाणी पडाले आणि तो भिजायला नको म्हणून ठेवला आहे. आणि मग आता मोबाईलवरती शूट करायला मी. आणि आता आमचा प्लॅन काय असणार आहे ती पाहुण्याला तेवढं तळ दाखवून आणणार आहे कारण ती पहिल्यांदा इथं आला आहे. हे जे काय मस्त वातावरण पाहायला मिळालं इथनं, हे निम्मं ढगाळ
ओपन. इथे पाऊस पडायला गुरुजी. यश भरपूर काय रेकॉर्ड करायला लागलाय, स्नॅप टाकायला लागलाय. हे नवीन बांधकाम गेले आणि पायऱ्या पण गेल्या तिथे मस्तच. पावसाळ्यात कमीत कमी ह्या लेवलला पाणी येणार. मी जिथं आता उभारलोय ह्या पायरीपर्यंत पाणी येऊ शकते. खरं भारी वाटाले, कारण काहीतरी नवीन बदल झाला आहे आणि भरपूर म्हणजे भरपूर डेव्हलपमेंट चालू आहे बुद्रुक किल्ल्यावरती आता सध्या तरी. आणि आता मजा यायला लागली आम्हाला, कारण डेव्हलपमेंट पर्यटन स्थळ पण व्हायला लागले आणि आमच्या भागात आहे आणि आम्हाला गर्व पण आहे त्याचा आणि अभिमान पण वाटते. जरा करून घे त्याला, जरा असं याला फोन लावूय बोला. काय होते त्याने या की मेहरबान कदरदान साहेबान. डायलॉग भारी वाटला. अजून वाढत आलाय आणि पहिल्यांदा एक टेस्ट करून बघते. घरात भाकरी खायला सांगितल्या, तुम्ही बिर्याणी खायला म्हणजे त्यांनी घरात जर भाकरी खायला नसली तर शिवा खाणार, बिर्याणी पण खायचं. वा खाऊ द्या दम देता. आणि हे दोन चोर माझ्यासोबत. शिव देसाईंचा चोर आहे आणि राऊतांचा चोर आहे. एक ट्रॅक्टर मालक आहे आणि एक बँक मालक आहे.